यशया अध्याय 26. त्या समयी यहुदा देशात हे गीत गातील, आमचे नगर तटबंदी केलेले आहे, तारण हेच त्याचे कोट व तट नेमिले आहेत. वेशी उघडा, म्हणजे सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र आत येईल. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझवर असतो. परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रयदुर्ग आहे. उच्च स्थळी राहणाऱ्यास त्याने खाली आणले आहे, त्याने उच्च नगर पाडून टाकिले आहे. जमीनदोस्त केले आहे, धुळीस मिळविले आहे. ते पायाखाली तुडवितील गरिबांचे पाय, दीनाची पावले देखील ते तुडवितील. धार्मिकाचा मार्ग नीट आहे, तू न्यायपरायण असून धार्मिकाची गती सरळ करीतोस. हे परमेश्वरा, तुझ्या न्यायमार्गात राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करीत आहो. तुझ्या नामाची व तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जीवास लागून राहिली आहे. रात्री माझ्या जीवास तुझी उत्कंठा लागली. मी अगदी अंतःकरणपूर्वक तुझा शोध करीन, कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात, तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात. दुर्जनावर कृपा केली तरी तो नीती शिकावयाचा नाही, धर्मराज्यात देखील तो अधर्म करील. परमेश्वराचे ऐश्वर्य त्याला दिसावयाचे नाही. हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजित होतील. अग्नी तुझ्या शत्रूस ग्राशील. हे परमेश्वरा, आम्हासाठी तू शांतता स्थापित करशील, कारण तू आम्हासाठी आमची सर्व कार्ये साधिली आहेत. हे आमच्या देवा परमेश्वरा, तुझ्याहून अन्य सत्ताधीशांनी आम्हावर सत्ता चालविली होती, पण तुझ्याच द्वारे आम्ही तुझे नाम स्तवितो. मृत जिवंत होत नसतात, प्रेते उठत नसतात, तद्वत तू त्यांची झडती घेऊन त्यांचा विध्वंस केला आहे. त्यांचे स्मरण अगदी नाहीसे केले आहे. तू राष्ट्राची वाढ केली आहे. हे परमेश्वरा, तू राष्ट्राची वाढ केली आहे. तू आपला महिमा दाखविला आहे. तू देशाच्या चतुस्सीमा वाढविल्या आहेत. हे परमेश्वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुझकडे दृष्टी फिरविली, त्यास तुझकडून शिक्षा झाली. तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृदगत तुला कळविले. प्रसूती काळ जवळ आलेली गरोदर स्त्री जशी वेदना देते व वेदनांनी ओरडते तसे, हे परमेश्वरा, तुझ्या दृष्टीसमोर आम्ही झालो आहो. आम्ही गरोदर होतो, आम्ही वेदना दिल्या, पण आम्ही जसे काय वारा प्रसवलो. आम्ही देशाचा काही उद्धार केला नाही. देशात वस्ती करावयास कोणी जन्म पावले नाहीत. तुझे मृत जिवंत होतील. माझ्या लोकांची प्रेते उठतील. मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा, कारण तुझवरील दहीवर, हे प्रभातीचे जीवनदायी दहीवर आहे. भूमी प्रेते बाहेर टाकील. चला माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यात जा. दारे लावून घ्या. क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून रहा. कारण पहा, परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रगट करील. वधिलेल्यास ती यापुढे झाकून ठेवावयाची नाही.